महाराष्ट्र भूमी बहुगुणी शोभते खडी किती नरमणी संत जन्मले हिच्या कुसव्यात शारदा भक्त शोभती खास कलेची नित्य नवी रास जी जी. नमस्कार, माझं नाव मंदार शिंदे. मी पद्मश्री महाराष्ट्र शाहीर साबळे यांचा नातू. नातू म्हणजे मुलाचा मुलगा नाही, मी त्यांच्या थोरल्या मुलीचा मुलगा. म्हणजे माझा मोठा भाऊ केदार शिंदे आणि त्यानंतर मी मंदार शिंदे. लोक खूप तोंडावर गोड बोलतात. हो, अरे एवढा मोठ्या माणसाचा नातू आहे, एवढ्या मोठ्या माणसाचा भाऊ आहे, अरे वा तू मस्त मस्त. आणि तीच व्यक्ती आपल्या मागून आपल्याबद्दल वाईट बोलते. हे सगळं अनुभवलंय मी. न लाजता मी एका व्यापाऱ्याकडे ड्रायव्हिंगचा जॉब करतो. सुरुवातीला थोडं वाईट वाटलं, पण माझं घर चालवायचं आहे, मला करावंच लागतं. मी जर चांगला दिग्दर्शक नसतो तर इतक्या सिरियल्स त्या मी स्वतः डिरेक्ट केल्या, त्या चॅनलला टेलिकास्ट होत होत्या, TRP हायएस्ट होते. ते कारणीभूत फक्त कलाकार होते, त्या कॅमेऱ्याच्या मागचा दिग्दर्शक नव्हता. ते सगळं स्वप्नावरती एका रात्रीत पाणी पडतं तेव्हा काय वाटलं असेल. त्याचा रागही येतो, पण राग घेऊन सांगणार कोणाला. रिकाम टेकडा बसलो होतो त्या दरम्यान मध्ये केदार दादाला सिरियल मिळाली. म्हणलं काय करतोय, ये शूटिंगला ये, चल तू असिस्टंटचं काम बघ. मी 6वा असिस्टंट होतो. म्हणजे माझं काम होतं की कपडे न्यायचे, चपला न्यायच्या कलाकारांच्या, ते त्यांना द्यायच्या. त्यावेळेस आम्हाला 100 रुपये मिळायचे. अचानक मला स्वतःला एक चित्रपट करण्याची संधी आली आणि थोडीशी मग नाराजी झाली. तिथून मग काम पूर्णपणे माझं बंद झालं. नशीब कसं तुम्हाला असं नेत असतं आणि अचानक एका टोकावर नेऊन वरनं खाली पडतं. चित्रपट फार काही ग्रेट नव्हता. लोकांनी अप्रिशिएट 3 दिवसात असा केला की हाऊसफुल. 3 दिवस हाऊसफुल. केदारच्या फिल्म्स तर खूप छान आहेत, पण तू जे काय पहिल्या दिवशी हाऊसफुलची पाठी लावली आहे, पण एक साधारणतः 4-5 दिवस झाले आणि मला कळलंच नाही की तो चित्रपट प्रोड्युसरनी का उतरवला. मी जसा असा वर उडी मारायला सुरुवात केली होती, मी तसाच खाली आलो. आता मी पूर्वी जे काम करत होतो ते मला मिळणार नाही. मी जे आता काम केलंय ते काम बंद झालेलं आहे. सुदैवाने माझ्या मिसेसनी मला खूप साथ दिली की ती स्वतः नोकरी करणारी स्त्री असल्यामुळे माझ्या जेव्हा डाऊनफॉल चालू होता तेव्हा ती मला सपोर्ट करत होती. असं चालू असताना मग माझी बायको एका साईडला रडत होती मागे, आणि जसं आयुष्यभर मी स्ट्रगल करत आलो, आता इथे एक मला वेगळा स्ट्रगल होता. आणि मग त्यांनी सांगितलं की नाही, तुमच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला. आपल्या इंडस्ट्रीला आजही हा शाप आहे की कंपू आहेत. मग कितीही कलाकार, कितीही हुशारीचा असला, कितीही तंत्रज्ञ हुशार असला, चांगलं काम करत असला, त्याला द्यायचं नाही. म्हणजे इथे घरातनच काम मिळत नाही तर बाहेरच्यांकडे काय मागू. पण मी हारलो नाही, मी चालू ठेवलं. मग हा एक शाप आहे की तुम्ही कोणाची तरी मोठ्याच्या वंशात जन्माला आलात आणि मग तुम्ही काहीतरी तुमचं कर्तृत्व करायला गेलात तर ते करून देत. आता माझ्या आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर मी साधारणतः लहानपणापासूनच आजोबांच्या घरी जाणं येणं माझं होतं. ऍक्च्युली केदार दादा हा शाहिरांच्या घरीच राहिला. म्हणजे जन्माच्या काहीतरी 10-12 दिवसानंतरच त्याला तिकडे शिफ्ट केला होता. मी माझ्या आईच्या घरी, म्हणजे इथे काळा चौकीला अभ्युदयनगरमध्ये जन्माला आलो, इथेच वाढलो. आणि या घरात असताना त्या घराची ओढ अशी होती की आई किमान दररोजच मला बाबांकडे परळ विलेजला, त्यांच्या आंबेडकर नगर सोसायटीत त्यांच्या घरी घेऊन जायची. तिथे केदार दादा पण होता, मी पण होतो. आम्ही शिकायला वेगवेगळ्या शाळेत होतो. तो आर्यभट विद्यालयात होता परेलला आणि मी दादरला किंग जॉर्जमध्ये. आम्हाला जवळजवळ 5-7 वर्ष माहीतच नव्हतं की आम्ही सख्खे भाऊ भाऊ. याचं कारण का, तर त्याचं सगळं वलय वेगळं, मी माझ्या इथून वेगवेगळ्या वेगळ्या व्यवसायाच्यातनं वस्तीतनं राहिला. साधारणतः 5-7 वर्षानंतर त्याला ही आपली आई आहे, म्हणजे जी माझी आई ती त्याची आई, हे त्याला तेव्हा कळलं.
आणि तेव्हा त्याला कळलं की मी त्याचा सक्का भाऊ आहे. पण आमच्यात कायम दुरावा नाही म्हणता येणार, पण आमच्यात एक थोडंसं डिस्टन्स कायम होतं. कारण आम्ही राहायला वेगवेगळ्या ठिकाणी होतो, शाळा वेगवेगळ्या होत्या. आता कलागुणांबद्दल म्हणाल तर शाहिरांच्याच घरी वाढल्यामुळे केदारदादाला संपूर्ण कोर्स मिळाला आणि मी कधी-कधी जाऊन येऊन असल्यामुळे ते कानावर सूर पडत होते. त्यात माझा गळा थोडा बरा होता. म्हणजे मी गात होतो, गुणगुणत होतो. शाळेमध्ये काही ॲक्टिव्हिटीजमध्ये मी भाग घ्यायचो. सिंगिंग कॉम्पिटिशन्स असायच्या, इंटर क्लास वगैरे. सुदैवाने मी तिथे पहिला नंबर मारायचो. आणि हे चालू असताना अचानक एक दिवशी मला किलबिल म्हणजे दूरदर्शनच्या केंद्रावरच्या किलबिल कार्यक्रमात शाळेतर्फे पाठवण्यात आलं, की "तू तिकडे जाऊन तू शाहीर साबळ्यांचा नातू आहेस म्हणजे तू गायला पाहिजेस, पोवाडा गायला पाहिजेस." तर त्यावेळेस पोवाडा शाहीर साबळ्यांचा पोवाडा खूप मोठा होता आणि खूप वेगळा होता. तर मला ते 3.5 मिनिटात बसवायचं होतं. तर मी एक दिवशी काही दिवस आधी मला जेव्हा कळलं, की असं-असं करायचंय, मी स्वतःच काहीतरी गिरवटलं. आणि ते मी लिहून दाखवलं टीचर्सना म्हणून दाखवलं, तर त्यांना खूप आवडलं. मग माझ्या काही रिहर्सल्स झाल्या. म्हणजे बाबांच्याच कलाकारांबरोबर ढोलकी-पट्टू आणि हार्मोनियमवाले त्यांच्याबरोबर माझी रिहर्सल्स झाल्या आणि मी तिथे तो पोवाडा सादर केला आणि तो खूप लोकांना आवडलं, की एक लहान एवढासा मुलगा एवढा मोठा शिवाजी महाराजांचा पोवाडा गातोय आणि ते खूप अप्रिशिएट झालं. त्यानंतर त्याच वेळेला लोकधारा कार्यक्रम चालू होता बाबांचा. त्या कार्यक्रमामध्ये पोवाडा हा आयटम नव्हता. तर काही लोकांनी असं सजेस्ट केलं, की आपण याच्यात पोवाडा पण टाकूया. पण पोवाडा खूप मोठा असतो. तो छोटा करायला पाहिजे. तर मग बाबांनी तो कटिंग-शटिंग करून साधारणतः एक 7 मिनिटाचा पोवाडा केला. त्या पोवाड्यामध्ये सुरुवात अशी हाय पिचनी होती. तर रिहर्सलला आम्ही असे बसलोय, म्हणजे खरोटे काका आहेत, बुवा आहेत, गुलामरे होते. असे सगळे आमचे बाबांचे साथीदार होते. बाबा स्वतः बसले होते. केदारदादा होता. आणि माझा आवाज तेव्हा काळी 5चा होता. मी सुरुवातच केली, महाराष्ट्र भूमी बहुगुणी शोभते खडी किती नरमणी संत जन्मले हिच्या कुसव्यात शारदा भक्त शोभती खास कलेची नित्य नवी या रास जी जी. बाबांना खूप आवडलं काळ्या 5चा सूर आणि इतका जोरदार याच्यात मी सुरू केलं. त्याच्यानंतरचं कडवं होतं, की ते होतं खालच्या सुरामध्ये. साधारणतः निराशेची काळी काजळी आणि ते सुरुवात केली मी गायला. मला काही जमेच नाही कारण मी काळी 5 मध्ये गाणार. मी खाली कुठे येऊ? तर अशा बऱ्याच वेळा रिहर्सल झाल्यानंतर केदार दादा म्हणला, की "अरे, असं नाही रे, तू असं गा. निराशेची काळी काजळी, महाराष्ट्र मुलखाला गेली, जणू सूर्यकमळ पाखळीन, सुकुनीय झाली सावळी." बाबा म्हणले, "1 मिनिट. मंदार तू वरचं गा, केदार तू खालचं गा." आणि त्यानंतर आम्ही दोघांनी लोकधारामध्ये बरेच वर्ष आम्ही दोघं जण हा पोवाडा आयटम होता. तो आम्ही दोघं जण मिळून करायचो. सुरुवात माझी एंट्री असायची आणि बरोबर त्याच्या एंट्रीला तो एंट्री करायचा आणि जे टाळ्यांचा कडकडाट आणि तीच माझी पहिली पायरी होती. मग पुढे मी असा विचार केला मी गायक होईन. पण काय तसं फार काही जमलं नाही पुढे. मग साधारणतः मी माझ्या यंग एजमध्ये आलो. त्याच्यात मला कळलं की आपल्याला काहीतरी या क्षेत्रात होत नाहीये. मग मी व्यवसायात जायचा विचार केला. मग व्यवसायात जायचा विचार केला तेव्हा मला असं कळलं की काय करावं? तर मी काही व्यवसाय सुरू केले. व्यवसाय सुरू करत असताना मी वाईला गेलो. तिथे मी माझं दुकान टाकलं आणि ते दुकान चांगलं चालत होतं. सगळं व्यवस्थित जात होतं. पण म्हणतात ना, नशिबाला काहीतरी ठरवलेलं असतं, की तुला तिथे सातारला वाईला राहायचं नाहीये. तुला मुंबईत यायचंय. माझा अपघात झाला. शिर्डीला जाताना माझा अपघात झाला आणि मला पुन्हा मुंबईत यावं लागलं आणि त्यावेळेस जरा जास्त लागलं होतं. त्यामुळे मला मुंबईतच राहावं लागलं. मला ते सगळं बंद करावं लागलं. मग त्यानंतर काय करायचं? त्या ह्याच्यात असताना मी विचार केला, आपण ड्रायव्हिंग तर शिकलो होतो. मग याचा म्हणजे उपयोग कशा करून घ्यायचा? त्याचा उपयोग मी असा करून घेतला, की मी एक गाडी घेतली. एक सेकंड हँड गाडी घेतली आणि टुरिस्टला लावली. ती टुरिस्टला लावली आणि ती गाडीचा व्यवसाय चालू झाला. मग एकाची 2, 2चे 3 मला चांगले पार्टनर मिळाले. आमचे डॉक्टर गंडबीर म्हणून आमचे फॅमिली फिजिशियन आहेत. त्यांनी मला फायनान्स केलं. आम्ही 5 एक गाड्या तयार केल्या आणि त्या 5 एक गाड्या व्यवस्थित रूटीन चालू असताना अचानक परत बिझनेसमध्ये काहीतरी क्लॅशेस झाले, काहीतरी प्रॉब्लेम्स झाले आणि तो व्यवसाय आम्हाला दोघांनाही बंद करावा लागला. मग त्यानंतर काय करायचं? तर मी असा रिकामटेकडा बसलो होतो. त्या दरम्यानमध्ये केदारदादाला सीरियल मिळाली आणि ती सीरियल होती आमच्यासारखे आम्हीच आणि डिटेक्टिव्ह जयराम. ही त्याची पहिली सीरियल. त्या सीरियलमध्ये त्यांनी एक 5 ते 6 तेव्हा 5-6 असिस्टंटची गरज असायची. कारण तो पण नवीन होता. आणि मी तिथे मला त्यांनी बोलवलं. तो म्हणाला, "काय करतोयस? ये शूटिंगला ये. चल तू असिस्टंटचं काम बघ." मी 6वा असिस्टंट होतो. म्हणजे माझं काम होतं, की कपडे न्यायचे, चपला न्यायच्या कलाकारांच्या, ते त्यांना द्यायच्या.
त्याच सिरियलमध्ये मी चौथा, तिसरा, दुसरा आणि मग पहिला असिस्टंट झालो. म्हणजे हळू माझ्या वरचे असिस्टंट निघून जायला लागले आणि मी काम शिकत पुढे गेलो. मग मी एडिटिंगला बसायला लागलो. मग एडिटिंग शिकायला लागलो, की एडिटिंग कसं करतात. केदारदानी मला खूप त्यावेळेस म्हणजे आम्हाला खोटं वाटेल तुम्हाला, की आत्ताच्या मुलांना जे असिस्टंट बनतात, त्यांना किती पैसे मिळतात, किती त्यांना काम मिळतं, कसं काम करावं लागतं. आमच्या वेळची गोष्ट वेगळी होती. मी हाय बँडपासून काम केलंय, बीटापासून काम केलंय. आता तर चिपवरती आलंय सगळं. तर त्यावेळेला आम्हाला त्या कॅसेट्स शूटिंग झाल्यानंतर असिस्टंट जो होता तोच घेऊन जाणार एडिटमध्ये. तो ग्रॅबिंग करणार, रात्रभर जागा राहणार. ते ग्रॅबिंग झाल्यानंतर त्याचं एडिटिंग करणार. एडिटिंग झाल्यानंतर ती फायनल कॉपी डिरेक्टरला दाखवणार. डिरेक्टरने अप्रूव्ह केल्यानंतर ती कॉपी घेऊन चॅनलला जाणार. चॅनलमध्ये जाऊन बसणार. तो एपिसोड आतमध्ये बघितला जाणार. त्याचे करेक्शन्स दिले जाणार. ती कॅसेट परत आम्हाला देणार. ती परत घेऊन मी एडिटला जाणार. साधारणतः हा प्रकार दिवसभर चालायचा. म्हणजे दिवसभर शूटिंग, रात्री एडिटिंग आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत एडिटिंग आणि चॅनल. संध्याकाळी कुठेतरी 6 वाजता वगैरे आम्हाला मोकळीक मिळायची, की तुमचा एपिसोड पास झालाय. हे सगळं करत असताना पैसे किती मिळायचे? तर त्यावेळेस आम्हाला ₹100 मिळायचे. मग त्या ₹100 तुम्ही जायचं यायचं सुद्धा, तुम्ही वडापाव खायचा सुद्धा आणि रात्र जागायची असेल, तर तो बिचारा एडिटर चांगला असेल, तर तो चायनीज स्वतःला मागवणार, तो आम्हाला देणार, ते खाऊन. पण या सगळ्या खडतर याच्यामध्ये हे करत असताना मला एक गोष्ट कळली, की हा त्रास आहे. पण हा त्रास उद्या कुठेतरी आपल्याला सुख देईल. उद्या ती खुर्ची आपल्याला देईल. आणि कालांतराने तसंच घडलं, की मी काम करत गेलो. काम करत असताना केदार दादाबरोबर सीरियल्स करत असताना अचानक त्याचा पिक्चरचा ओघ आला, की त्याला पिक्चरमध्ये इंटरेस्ट आला आणि त्याने सुरुवात केलं काम. त्यावेळेला सीरियल आमच्या सायमल्टेनियसली 2 ते 3 सीरियल्स चालू होत्या. मग त्या सीरियल्स ॲज अ डिरेक्टर नाही, ॲज अ असिस्टंट डिरेक्टर किंवा एपिसोड डिरेक्टर म्हणून मी करायला लागलो. एपिसोड डिरेक्टर नव्हताच तेव्हा असिस्टंट डिरेक्टर. तर असिस्टंट डिरेक्टर म्हणून करत असताना मी ते काम सांभाळत, मी ते एपिसोड्स बनवून ते चॅनलला पाठवून, हे सगळा प्रवास असा अचानक व्यवस्थित सगळा सुरू होता. आणि अचानक मला स्वतःला एक चित्रपट करण्याची संधी आली आणि मग गाडी तिथेच बिघडली. मी चित्रपट साइन केला आणि मी काम सुरू केलं आणि थोडीशी मग नाराजी झाली आणि तिथून मग काम पूर्णपणे माझं बंद झालं आणि मी माझ्या चित्रपटाचं काम कंप्लीट केलं. मी 2005 मध्ये एक नो प्रॉब्लेम नावाचा चित्रपट केला, ज्याच्यामध्ये मातब्बर 35 ते 40 जे कॉमेडियन्स आपल्याला आज इंडस्ट्रीमध्ये दिसत आहेत, हे सगळे तिथे माझ्या त्या चित्रपटात होते. अतिशय हाय बजेट फिल्म. पण एक मनावर टोक्यावर टांगती तलवार ठेवली होती, की हा चित्रपट तुला या तारखेपर्यंतच संपवायचा आहे, या तारखेला एडिट झाला पाहिजे आणि या तारखेला रिलीज झाला पाहिजे. कारण जो निर्माता होता त्याच्या वडिलांचं काहीतरी पुण्यस्मरण होतं की काय होतं, त्या दिवशी त्याला तो करायचा होता. अतिशय हेक्टिक, म्हणजे तुम्हाला सांगितलं तर खोटं वाटेल, की मी माझा पिक्चरचा क्लायमॅक्स करतोय एका ठिकाणी फिल्म सिटीमध्ये. मारामारी चालली आहे, फायटिंगचा सीन आहे आणि त्याच वेळेला सायमल्टेनियसली माझ्या चित्रपटातलं जे एकमेव गाणं होतं, ते तिथे एका स्टुडिओमध्ये अंधेरीत शूट होतंय. गणेश आचार्य ते शूट करतोय. त्या गाण्यामध्ये सिच्युएशन असं होतं, की माझे जे विलन मंडळी आहेत, ते सगळे तिथे बसलेत आणि ती मुलगी नाचते आणि ती डान्स करते आणि ते सगळे एन्जॉय करतायत. तर ते 2 शॉट्स घेतले गेले वेगवेगळे. याचं एका दिवशी करून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी माझा क्लायमॅक्स संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझी जी विलन मंडळी होती, ती सगळी तिथे गेली आणि त्यांचे शॉट्स घेतले गेले आणि ते एडिटला बसून मी ते मॅच केले. चित्रपट फार काही ग्रेट नव्हता, पण इतका म्हणजे लोकांनी अप्रिशिएट 3 दिवसात तसा केला, की हाऊसफुल. 3 दिवस हाऊसफुल. पुण्याला मला तर प्रभातचे का कोण मॅनेजर का मालिक होते, ते म्हणाले, की "केदारच्या फिल्म्स तर खूप छान आहेत. पण तू जे काय पहिल्या दिवशी हाऊसफुलची पाठी लावली आहेस." कारण माझ्या पोस्टरवर हे सगळी स्टारकास्ट दिसत होती, की लोकांना इच्छा होती, की कोण आहे? अरे नवीन प्रभाकर आहे, मकरंद अनासपुरे आहे, जितेंद्र जोशी आहे, सविताताई होत्या. त्याच्यानंतर विजय चव्हाण होते, विजू खोटे होते. मी नावं घेईन तेवढी कमी आहेत. तर ही सगळी मंडळी एकाच छताखाली दिसतायत म्हणून लोकं कौतुकाने येऊन बघतही होते. पण एक साधारणतः 4-5 दिवस झाले आणि मला कळलंच नाही, की तो चित्रपट प्रोड्युसरनी का उतरवला. अख्ख्या महाराष्ट्रातून चित्रपट उतरला. चित्रपट भाषणात गुंडाळला गेला आणि ठेवून दिला गेला. मी असा वर उडी मारायला सुरुवात केली होती, मी तसाच खाली आलो. आता मी पूर्वी जे काम करत होतो ते मला मिळणार नाही आणि मी जे आता काम केलंय, ते काम बंद झालेलं आहे.
ते प्रोजेक्टच बंद झाले. पण मी हारलो नाही. कारण माझ्या पदरात एक मुलगा होता. माझी आई, बाबा, माझी मिसेस, हे स्ट्रगल माझ्याबरोबर होतं. मी करत राहिलो. सुदैवाने माझ्या मिसेसनी मला खूप साथ दिली, की ती स्वतः नोकरी करणारी स्त्री असल्यामुळे माझा जेव्हा डाउनफॉल चालू होता, तेव्हा ती मला सपोर्ट करत होती. आणि हे सगळं चालू असताना प्रवास असाच सुरू होता आणि मी मग छोटे-छोटे प्रोजेक्ट्स म्हणजे साधारणतः कुठेतरी एखादं कॉलेजचं अॅन्युअल फंक्शन मिळालं. जसं एम-डी कॉलेजचं अॅन्युअल फंक्शन मी 6 वर्ष केली. एम-डी कॉलेजमध्ये एक प्रोफेसर होते, डॉक्टर अनिल आव्हाड. ते प्रोफेशननी डॉक्टर होते आणि बायोलॉजीचे हेड होते. तर त्यांनी कल्चरल कमिटीचे हेड असल्यामुळे त्यांची आणि माझी मैत्री होती आणि त्यांनी मला बोलावून घेतलं, की आपल्या कॉलेजला असं-असं कार्यक्रम करायचा आहे, तर तू अॅन्युअल फंक्शन बसवशील का? तर म्हटलं अॅन्युअल फंक्शन हा गॅदरिंग असतो, गोंगाट असतो, ओरडा-आरडा असतो. मला हे सगळं जमणार नाही. पण ते म्हणाले, "नाही, नाही, तू कर ना." कारण काय झालंय, की शिवाजी मंदिरला 2 दिवस हा कार्यक्रम सादर करायचा आहे. म्हणजे दुपारी 11 वाजता शो लागेल. तो संपवायचा 3 तासात आणि तोच कार्यक्रम दुसऱ्या दिवशी करायचा. कारण कॉलेजमध्ये एवढे विद्यार्थी आहेत, की एका दिवशी ते शिवाजी मंदिरमध्ये बसणार नाही. मग मी कार्यक्रम बसवायला सुरुवात केली. साधारणतः 300 मुलं-मुली 300 मुलं-मुलींना घेऊन तो कार्यक्रम करायचा. आता 300 मुलं-मुलींना मी एकाच वेळेला स्टेजवर कसं आणणार? मग मी त्याचे तुकडे पाडले. मी एक 5 ते 6 माझ्यासारखे स्ट्रगलर जे कोरिओग्राफर्स होते, त्यांना मी बोलावलं. त्यांना विनंती केली, की कॉलेजचा कार्यक्रम आहे, थोडं मानधन कमी मिळेल, पण तुम्ही एक 4-4 गाणी बसवाल का? मग प्रत्येकाने त्याची जबाबदारी उचलली. मी गाणी निवड करून दिली, त्याचं स्क्रिप्टिंग केलं आणि त्यांना ती गाणी दिली आणि चमत्कार झाला. कारण मी टेक्निशियन्स सगळे आमच्या सीरियल लाईनचे, फिल्म लाईनचेच बोलावले होते आणि त्यांनी खूप कमी पैशांमध्ये माझ्यासाठी काम केलं. कारण मी त्यांच्याबरोबर इतके वर्ष काम करतोय म्हटल्यावर ते गुडविल माझं होतं थोडंसं आणि तो शो चमत्कार झाला, की तो शो बघितल्यानंतर शिवाजी मंदिरचा डोर कीपर मला म्हणाला, "अरे, हा कार्यक्रम तू कमर्शियली का नाही घेत कारण कमर्शियली याच्यापेक्षा काय चांगलं असतं? हा कॉलेजचा वाटतच नाहीये." मग ती डोक्यात एक ट्यूब पेटली होती, पण ती तशीच ठेवली आणि मग प्रवास पुढचा चालू झाला. मग कुठेतरी कोणाची तरी डॉक्युमेंटरी कर, कुठला पुढारी आहे, त्याच्या आईचा वाढदिवस आहे किंवा त्याचा तुला आहे तिचा, मग तिच्यासाठी एक डॉक्युमेंटरी कर. अशा छोट्या-छोट्या डॉक्युमेंटरीज मी करत राहिलो. गमतीशीर किस्सा आहे, की मला अचानक एक दिवशी मधून बोलावणं आलं, की "येऊन जरा भेटा." तर नंदकिशोर नाईक नावाचे साहेब होते, अंधेरी आरटीओत तेव्हा ते होते आणि मी गेलो त्यांना भेटायला. ते म्हणाले, की "आपल्याला एक डॉक्युमेंटरी करायची आहे." तर ती कशावर करायची आहे? तर आर-टी-ओचे नियम आहेत. त्या नियमांवर करायची आहे. तर तुझ्या डोक्यात काय आहे का? तर मी पटकन एक त्यांना मला क्लुप्ती सुचली, की असं-असं केलं तर, की एका मुलीला प्रेमात पडल्यानंतर तिला आपल्याबरोबर फिरायला न्यायचंय, पण ती मुलगी दुसऱ्याच्याच बाईकवर बसून निघून जाते. म्हणजे त्या तरुणपणातलं बाईकबद्दलचं अट्रॅक्शन आहे, ते दिसून येईल आणि मग तो मुलगा अ, बाईक घेतो आणि बाईक घेतल्यानंतर त्याला लायसन्सची गरज आहे आणि लायसन्ससाठी तो आर जातो आणि मग तिथे त्याला ते नियम एक-एक दाखवले जातील. ते आपण चित्ररूपात करू. मग जवळ-जवळ काहीतरी आम्ही 20 नियम काढले, की जे आर-टी-ओमध्ये बाईक्ससाठी दिले गेलेले असतात. तर ते नियम बऱ्यापैकी नियम मला तेव्हा कळले. मलाही माहीत नव्हतं. तर ते नियम आम्ही चित्ररूपात केले. म्हणजे तो जिथे-जिथे जातो, चूक करतो. ती चूक केल्यानंतर त्याला जी चूक सुधारवायची व्यक्ती येते, ती व्यक्ती एकच व्यक्ती आहे आणि तीच व्यक्ती आहे जी आर-टी-ओची ऑफिसर आहे. पण ती वेगवेगळ्या रूपात दिसते. त्याची वेगवेगळी रूपं असणार. म्हणजे डबल रोल, ट्रिबल रोल आपण म्हणतो त्या पद्धती. मग कोणाला घ्यायचं? तर त्यावेळेस मी शिवाजी साटमांचं नाव सजेस्ट केलं. पण शिवाजी काकांची माझी ओळख असतानाही मी त्यांच्यासमोर जाऊन एक प्रस्ताव मांडणं पण माझी हिंमत नव्हती. मग नाईक साहेब स्वतः माझ्याबरोबर आले आणि आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना रिक्वेस्ट केली, की अशी-अशी पब्लिकसाठी आपण हे करतोय, पब्लिक सर्व्हिससाठी, तर तुम्ही कराल का? मग ते तयार झाले. त्यांना स्क्रिप्ट दिलं, त्यांनी वाचलं, त्यांना आवडलं आणि ती डॉक्युमेंटरी तयार झाली, जी हिंदीमध्ये होती. म्हणजे मी माझं पहिलं काम काय केलं असेल, तर डायरेक्ट हिंदी. म्हणजे मराठी सीरियल केल्यानंतर डायरेक्ट हिंदीत पहिली डॉक्युमेंटरी बनवली. ती डॉक्युमेंटरी होती जानकारी नावाची आणि ती मला वाटतं आजही आर-टी-ओमध्ये दाखवल्याशिवाय तुम्हाला लायसन्स मिळत नाही. आता माहीत नाही आता सध्या काय परिस्थिती आहे, पण तेव्हा तसं होतं, की ती 20 मिनिटाची डॉक्युमेंटरी बघितल्याशिवाय तुम्हाला लायसन्सचं अप्रूव्हल मिळायचं नाही. तर हा एक प्रवास असा होता आणि मग जेव्हा माझा तो डाउनफॉल सुरू झाला, त्यावेळेस मी मग छोटे-छोटे इव्हेंट्स, छोटे-छोटे काही ना काहीतरी, की माझं घर चाललं पाहिजे. माझ्या घरातला खर्च मी काढला गेला पाहिजे. कारण माझी बायको एकटी कमवती होती आणि ती कमवत असताना तिच्यावरती परिवाराचं अख्खं ओझं होतं आणि माझंही ओझं नसावं. म्हणून मग मी छोटे-छोटे
काही उपक्रम करत होतो, इव्हेंट्स करत होतो, डॉक्युमेंटरीज करत होतो. आणि हे सगळं असताना मला अचानक एके दिवशी केदारदाचा फोन आला. म्हणजे त्या मधल्या काळात आम्ही एकत्र काम केलंच नव्हतं, की त्याची एक सीरियल चालू होती झीला. अजूनही चांद रात आहे. तर या सीरियलला चंदू कणसे एपिसोड डायरेक्टर होता. आणि काही कारणास्तव मला वाटतं तो दुनियादारीच्या वेळेची गोष्ट आहे ही. दुनियादारीचं त्याला असोसिएट डायरेक्टर म्हणून त्याला काम मिळणार होतं आणि त्याला ते काम करायचं होतं. त्याला सीरियल सोडायची होती आणि केदारदादाकडे त्यावेळेस फिल्मचं काम चालू होतं. जेणेकरून त्याच्याकडे वेळ नव्हता की सीरियल डायरेक्ट करेल. सीरियलचा डायरेक्टर केदार शिंदेच होता, पण त्याला एपिसोड डायरेक्टर म्हणून कोणतरी हवं होतं. मग त्यांनी मलाच विचारलं. मग मी म्हटलं की मानधन किती असेल? तर तो म्हणाला की "तू प्रोड्युसरशी बोल." गुजराती प्रोड्युसर होता. त्याशी बोल आणि जे काही ठरेल ते तुम्ही बघा. तुला ओके झालं की मला सांग. मग मी त्यांच्याशी बोललो. ते मानधन ठरलं. फार काही ग्रेट नव्हतं, पण जे होतं ते पर डे जे असेल ते आणि ती डेली सोप होती. म्हणजे रोजच शूटिंग करायचं, रोजचं काम करायचं. तर मी खुश झालो. चला एवढे पैसे रोजचे मिळतायत म्हणजे महिन्याला एवढे पैसे मिळतील, एवढे पैसे मी घरी देऊ शकीन. माझी बायको खुश होईल, माझा मुलगा खुश होईल. त्याच्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या मला करता येतील आणि म्हणून मी ते काम घेतलं. ते काम घ्यायच्या आधी मला दादाने सांगितलं, की "जा आणि एडिटमध्ये बस आणि पूर्ण आत्तापर्यंत जेवढे एपिसोड्स मी केले त्यातले बऱ्यापैकी बघ, तुला स्टोरी कळेल." म्हणून मी तेही केलं. आदल्या दिवशी जाऊन बसलो. एपिसोड्स बघितले, जेवढे जमतील तेवढे आणि मग मी दुसऱ्या दिवशी शूटिंगला गेलो. तिथे चंदू स्वतः डायरेक्ट करत होता आणि मला बघितलं त्याच्या जीवात जीव आला. "अरे दादा, या ना प्लीज. तुम्ही एक काम करा ना, मी जरा जाऊन येतो. तुम्ही 1-2 सीन कराल का?" तर मी म्हटलं, "ठीक आहे." मग आणि सुदैवाने कलाकार सगळे ओळखीचे होते. टेक्निशियन्स माहितीतले होते आणि कलाकार ओळखीचे होते, की त्यांना काही मी नवीन नव्हतो. मी केदार दादाबरोबर असिस्टंट म्हणून काम करत असताना त्यांनी सगळ्यांनी मला बघितलेलं होतं. तर मी तिथे गेलो, मी सगळ्यांना भेटलो आणि मी ना त्याच वातावरण बघितलं काहीतरी विचित्र वातावरण होतं. म्हणजे सगळ्यांची कोणाच्या दाढ्या वाढल्या आहेत, कोणाचे कपडे कळकटलेले आहेत, कोण हॅपी नव्हतं. आणि गेल्या-गेल्याच मला डायरेक्ट प्रोडक्शन मॅनेजर विचारतो, "काय सीरियल बंद करायला आला का?" म्हटलं, "का?" तर "नाही, ही बंद होणार आता. या महिन्यात सीरियल बंद होते. टी-आर-पीच नाहीये." मी आपलं हसलो आणि म्हणालो, "जोपर्यंत बंद होईल तोपर्यंत करू देत. 4 पैसे मलाही मिळतील." आणि मी इमानदारीने काम सुरू केलं. मी इमानदारीने म्हणतो याचं कारण तुम्हाला मी नंतर सांगेन. इमानदारीने काम सुरू केलं. मी तिथे आधी टेक्निशियन्सला बोलावलं, सगळ्यांना बसवलं समोर आणि त्यांना विचारलं, "काय प्रॉब्लेम आहे तुमचा?" तर ते म्हणाले, "दादा आम्हाला सांगा ना, आम्ही जवळ-जवळ 30 ते 31 दिवस काम करतो. आम्हाला एकही सुट्टी नाही. आम्हाला रात्री 11-11 वाजेपर्यंत शूट करावं लागतं. आमची लास्ट बस गेल्यानंतर आम्हाला एस-एल स्टुडिओ मानकूरवरनं अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली इथे राहणारे टेक्निशियन्स हे जाणार कसे? मग आम्ही इथेच झोपतो मेकअप रूममध्ये वगैरे, कुठे मिळेल तिथे सेटवर वगैरे आणि सकाळी फ्रेश होऊन परत तयारी करतो. म्हटलं असं नाही चालणार. तुम्ही मला काय द्याल? तर मी तुम्हाला काहीतरी वेगळं देईन. ते म्हणाले, "काय हवं दादा सांगा तुम्ही. आम्ही सगळं करायला तयार आहोत." म्हटलं, "तुम्ही एका वेळेला एका सीनमधनं दुसऱ्या सीनमध्ये जातानाची लाइटिंग किती वेळात करता?" तर ते म्हणाले, "साधारणतः एक 20-25 मिनिटं. मग ट्रॉली असते, हे असतं." म्हटलं, "सीरियलचे एवढे एपिसोड झालेले आहेत. लोकांना माहिती झाली आहेत, की कुठून ट्रॉली फिरते, काय होतं, सगळे शॉट्स कळलेले आहेत. पहिलं म्हटलं ती ट्रॉली बाहेर काढा." ट्रॉली बाहेर काढली गेली आणि मी माझ्या पद्धतीने काम सुरू केलं. आणि तुम्हाला खोटं वाटेल, मी ज्याची अशी अवस्था होती, की उद्या एपिसोड टेलिकास्ट आहे आज त्याचं शूटिंग चाललंय आणि उद्या टेलिकास्ट आहे. त्याच सीरियलचं मी जवळ-जवळ एका आठवड्यामध्ये पहिल्या आठवड्यात 1 एपिसोड बँकिंग करून दिला. दुसऱ्या आठवड्यात 2 एपिसोड बँकिंग करून दिले आणि मग जेव्हा 2 एपिसोड बँकिंग झाले, तेव्हा म्हणलं रविवारी सुट्टी. मला ताबडतोब फोन आला. "अरे! रविवार को संडे को छुट्टी कैसा? मैं महीने का पगार देता हूं उनको." म्हटलं, "1 मिनिट. संडेला मला काम होत नाही. माझं संडेला डोकं चालत नाही." झालं. ते ओके झालं. 8 वाजता पॅकअप. रोज 8 वाजता. बरं असं नाही की काही सीन ठेवलेत आणि पॅकअप केले. 17-17 सीन्स करायचो मी. फक्त मी माझ्या डोक्याने करायचो. ॲज फास्ट ॲज पॉसिबल. कारण कलाकारांना काही शिकवायची गरज नव्हती. कलाकारांना सगळे त्यांचे रोल्स माहिती होते, की ते काय काम करतायत. त्यांना त्यांचे कॅरेक्टर्स माहिती होते. मला काय शिकवायचं मला फक्त फीलिंग करायचं होतं, की हे कॅरेक्टर इथून येते, हे इथून येते, सीन इथे असं झाला पाहिजे, मग याच्यात ही गंमत आली पाहिजे, ते आलं पाहिजे. ते सगळं मी करत होतो. सीरियल हायेस्ट टी-आर-पीमध्ये गेली आणि ती सीरियल 6 महिने चालली. 6 महिने प्रोड्युसरला, टेक्निशियन्सला सगळ्यांना त्याचा पैसा मिळाला. म्हणजे हे माझं गुडविल असेल कदाचित, ती देवाची स्वामींची कृपा असेल आणि हे सगळं असंच चालू राहिलं. असं चालू असताना मग मला अजून एक चित्रपट मिळाला. मग त्या चित्रपटासाठी मी
आखणी केली. पण मग परत म्हणतात ना, की लद्दाखला जाऊन त्याचं शूटिंग केलं गाण्याचं मी. जे हिंदी गाण्याला तोडीस तोड शूट होतं. उमेश जाधवनी कोरिओग्राफ केलं होतं. आणि ते अतिशय सुंदर गाणं झालं होतं. आणि ते गाणं म्युझिक, गाणं, तो लद्दाखची सगळी ती सुंदरता पडद्यावरती अशी दिसली असती आणि तो चित्रपट जवळ-जवळ 30, 40, 50% शूटही झाला. पण मग अचानक कुठेतरी कोणीतरी खो घातला आणि ते प्रोजेक्ट बंद झालं. आणि असंच असताना मला प्रत्येक वेळेला हाच अनुभव आला, की मी काहीतरी करतोय. मग मी दुसऱ्या कंपनीत जायचा विचार केला, की दुसरीकडे कुठे कोणी काम देत नाही. का देणार? आपल्या इंडस्ट्रीला आजही हा शाप आहे, की कंपू आहेत. हे कोणी बोलायला मागत नाही. म्हणजे या डिरेक्टरचा एक कंपू, त्या डिरेक्टरचा कंपू, त्या प्रोड्युसरचा एक कंपू, ह्याच्या बाहेर जायला तयार होत नाहीत. मग कितीही कलाकार, कितीही हुशारीचा असला, कितीही तंत्रज्ञ हुशार असला, चांगलं काम करत असला, त्याला द्यायचं नाही. म्हणजे इथे घरातनंच काम मिळत नाही, तर बाहेरच्यांकडे काय मागू? पण मी हारलो नाही. मी चालू ठेवलं. मग मी विचार केला आपण काय करायला पाहिजे? तर स्टेजवरती काहीतरी करूया. म्हणून एक वारसा असा लाभला, असा कार्यक्रम मी तयार केला. जो महाराष्ट्रातले जेवढे शाहीर होऊन गेलेत, अण्णाभाऊ साठेंपासून ते अगदी शाहीर साबळ्यांपर्यंत, या सगळ्यांच्या गाण्यांवरती मी ऑडिओ रेकॉर्ड केलं, कोरॅको ट्रॅक रेकॉर्ड केला आणि त्याच्यावरती यांना गायला लावलं सिंगर्सना. आणि बॅकग्राऊंडला मुलं-मुली नाचतायत. 35 लोकांचा ग्रुप बनवला. जवळ-जवळ 35 आणि कलरफुल. फेटे-विटे सगळं. म्हणजे लोकांना असं दिसताना चित्रपट दिसेल स्टेजवर. आणि साउंड वाईज तर म्हणजे मी 3 वे साउंड लावायला लागायचा. कारण तो एका चित्रपट दिग्दर्शकाकडनं संगीत दिग्दर्शकाकडनं मी त्याचा ट्रॅक बनवून घेतला होता. आणि कलाकार माझे जे गायक होते ते अफलातून होते. म्हणजे प्रवीण धोणे, असे बरेच निखिल साने, निखिल बने हे असे अफलातून गायक होते, जे त्या ट्रॅकला करेक्ट फॉलो करायचे. पहिला शो माझा शिवाजी मंदिरला झाला. जे ऑडियन्स खुश, वर आलं. त्याच्यामध्ये मी निमंत्रितमध्ये आनंद शिंदे साहेबांना पण बोलावलं होतं. ते आले, त्यांनी बघितला कार्यक्रम. वर येऊन म्हणाले, "खोटं बोलतोयस तू. हा रेकॉर्डेड आहे कार्यक्रम." म्हटलं, "नाही काका, हे रेकॉर्डेड नाहीये. हे गातायत गायक." "नाही, नाही, नाही. एवढं परफेक्ट काय 2 तास कोण अख्खा कार्यक्रम असं गातं का कोण?" म्हटलं, "नाही काका, तुम्ही उद्या पण या. उद्या पार्ल्याला आहे दिनानाथला. तुम्ही तिथे या." दुसऱ्या दिवशी ते तिथे पण हजर. परत ते झालं, वर आले. वर आले आणि म्हणाले, "नाही, खोटं बोलताय तुम्ही. हा कार्यक्रम रेकॉर्डेड आहे." म्हटलं, "1 मिनिट. आता हे सगळं वाइंड अप झालं नाही तर ऑन करून मी तुम्हाला गायला लावलं असतं या लोकांना ट्रॅकवर. पण एक सांगतो, की हा गायक आहे. तो एक माझ्यातला एक गायक होता. हा चुकला होता की नाही?" तो म्हणाले, "हो, हो, हो, चुकला होता." मग या गायकाने त्याला ट्रॅक तर पुढे चालत राहतो. तो थांबत नाही कोणाच्या बापासाठी. मग या गायकाने प्रवीणनी ते उचललं आणि पुढचा ट्रॅक व्यवस्थित चालू राहिला. म्हणे, "हां." तर खरं म्हणजे तो कार्यक्रम इतका कलरफुल, इतका माहितीपट होता, की आपल्या महाराष्ट्रातले जेवढे शाहीर आहेत, त्यांची सगळी माहिती होती. आणि हा कार्यक्रम असा 14-15 शो झाले. कारण नंतर तारखाच द्यायला तयार नाही. कुठल्या थिएटर मला तारखा द्यायला तयार नाही. मग पुन्हा काय होतं लॉबी. मग हा एक शाप आहे, की तुम्ही कोणाच्या तरी मोठ्याच्या वंशात जन्माला आलात आणि मग तुम्ही काहीतरी तुमचं कर्तृत्व करायला गेलात, तर ते करून देत नाहीत. तो कार्यक्रम माझा तिथेच बंद पडला. नुकसान झालं ती गोष्ट वेगळी. कारण मी काही फार पैसेवाला नाहीये, की मी गरीब माणूस आहे. मी प्रोड्युसरच्या हातापाया पडून मी पैसे आणून ते सुरू ठेवलं होतं. नंतर त्याची ताकद कमी पडली. शो चालायला तयार नाहीत. मला तारखा मिळायला तयार नाहीत. ॲडला पैसा द्यायला तयार नाही कोण. शो लावायचे असतात. हेही कोण करायला तयार नाही. तो कार्यक्रम बंद झाला. इतका चांगला वारसा असा लाभला कार्यक्रम करूनही, तो या काही कारणांमुळे, कारण काय तर पैसा नाहीये, तारखा द्यायला कोण तयार नाहीये, ॲडव्हर्टाइजला पैसा नाहीये. इतका चांगला कार्यक्रम मला बंद करावा लागला. आता काय करायचं? म्हणजे मी हेही करून बघितलं, मी तेही करून बघितलं, मी तेही करून बघितलं. कोणाच्या दरवाजात नाही गेलो, हात नाही पसरले. पण सगळं केलं. पण निराशाच का? तर राजकारणात म्हणतात ना, की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. तसंच काही आपल्या क्षेत्रात सुद्धा आहे. इथे 80% नशीब आणि 20% कला. हे कोणी ओपनली बोलत नाहीये. पण मी बोलतोय. कारण मी अनुभवलंय. माझ्या मागच्या 25-30 वर्षाच्या कालाखंडात मी जे काय जगलोय, की लोकं खूप तोंडावर गोड बोलतात हो. "अरे, एवढ्या मोठ्या माणसाचा नातू आहे, एवढ्या मोठ्या माणसाचा भाऊ आहे. अरे वाह! तू मस्त, मस्त." आणि तीच व्यक्ती आपल्या मागून आपल्याबद्दल वाईट बोलते. हे सगळं अनुभवलंय. आणि हे कळायचं. पण परत त्या व्यक्तीसमोर गेल्यानंतर आपण गोड बोलून, "काय, कसे बरं आहे ना? व्यवस्थित ना? काय चाललंय सध्या?"
कारण आपल्याला या इंडस्ट्रीत टिकायचं आहे. माझं तर म्हणणं आहे, की तुम्ही कितीही चांगले कलाकार असाल, जर तुमचं नशीब साथ देत नसेल, तर तुम्हाला काहीच तुमच्याकडनं होणार नाही. म्हणून एक गोष्ट येणाऱ्या प्रत्येक पिढीला मी हे सांगेन, की जर तुमच्या मागे मोठं बॅकिंग नसेल, पैसा नसेल आणि तुम्हाला हे करायचंच आहे, तर हे करा, अवश्य करा. पण एक लक्षात ठेवा, की तुमच्याकडे एक दुसरी कला पण पाहिजे. ती कला तुमचं उद्या पोट भरू शकेल, जी माझ्याकडे होती. आणि आज मला कुठेच काम नाहीये, मला कोणी बोलवत नाहीये, तर ती कला मी वापरतोय. ती म्हणजे माझी पूर्वीची ड्रायव्हिंग. सुरुवातीला थोडं वाईट वाटलं, पण माझं घर चालवायचं आहे. मला करावंच लागणार. मी न लाजता मी एका व्यापाऱ्याकडे ड्रायव्हिंगचा जॉब करतो. सुदैवाने तो व्यापारी पण खूप चांगला आहे. मला खूप मदत करतो तो आणि मी इमाने इतबारी करतो. मी कोणाकडे हात नाही पसरले. मला काम दे म्हणून कोणाकडे गेलो नाही. मग कदाचित हाच माझा ड्रॉबॅक असेल. मी कोणाकडे काम मागायला गेलो नाही. जेणेकरून लोकांना माहिती होतं, की हा मातब्बर आहे, हा चांगला दिग्दर्शक हा करतोय याचं सगळं. मी जर चांगला दिग्दर्शक नसतो, तर इतक्या सीरियल्स ज्या मी असोसिएट म्हणून किंवा असिस्टंट म्हणून केल्या आणि त्या मी स्वतः डायरेक्ट केल्या, त्या चॅनलला टेलिकास्ट होत होत्या. टी-आर-पी हायेस्ट होते. ते कारणीभूत फक्त कलाकार होते. त्या कॅमेऱ्याच्या मागचा दिग्दर्शक नव्हता. याचा रागही येतो, पण राग घेऊन सांगणार कोणाला? पण आता मी खुश आहे. मी इच्छा आहे मला अजूनही काम करायची. कदाचित कोणी हे सगळं बघून मला बोलवलं, तर मी पुन्हा एकदा माझ्या आयुष्याची सुरुवात करू शकीन. मी एक चांगला दिग्दर्शक आहे. इमानदार दिग्दर्शक आहे. टेक्निकली मी आता किती साउंड राहिलोय मला माहित नाही. कारण 7 वर्ष माझ्या आयुष्यातली मी पुसली आहेत. तर तो किस्सा एक वेगळाच किस्सा, की नशीब कसं तुम्हाला असं नेत असतं आणि अचानक एका टोकावर नेऊन वरनं खाली पाडतं. 2019 ला मी त्यावेळेस काम नव्हतं या फ्रस्ट्रेशनमध्येच होतो आणि जगत होतो आणि 2019 ला जानेवारीमध्ये साधारणतः 13 जानेवारीला सकाळी पहाटे मला एक फोन आला. तो फोन होता पोलिसांकडून, की "तुम्ही कोण बोलताय?" तर म्हटलं, "मी मंदार शिंदे बोलतोय." तर तो फोन माझ्या मुलाचा होता. मग मी विचारलं, "माझा मुलगा क्रिश कुठे?" ते म्हणाले, "तुम्हाला जरा इकडे यावं लागेल. काहीतरी गडबड झालीये." हे पहाटे 4:45 वाजता जेव्हा हे घडतं 4 वाजता आणि मला कोण असं सांगतो पोलीस, तर अंगावर काटा येणारी गोष्ट आहे, की काय घडलं असेल? काय माझ्या मुलाकडनं काही चूक झाली का? तेव्हा माझा मुलगा एका मित्राकडे राहायला गेला होता गोरेगावला. तर मी कुठे येऊ म्हटलं, तर ते म्हणाले, "तुम्ही बाळासाहेब ठाकरे सॉरी बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटल आहे जोगेश्वरीला, तिकडे या." मी आणि माझी बायको तडक उठलो. जेवढं हातात पैसे होते ते घेतले बॅगेतले आणि निघालो आणि टॅक्सी पकडली. ती टॅक्सी नीट मिळाली नाही म्हणून ते टॅक्सीला सांगितलं दुसऱ्या टॅक्सीपर्यंत तरी सोड. असं करून आम्ही दुसरी टॅक्सी पकडली. कंटिन्यूअस आम्ही त्या फोनवरती फोन करत होतो आणि कंटिन्यूअस आम्हाला तिकडनं सांगा, "तुम्ही या, तुम्ही या." अरे पण काय या? शेवटी माहीमपर्यंत माझी टॅक्सी पोहोचली आणि माझा बांध फुटला. माझी बायको एका साइडला रडत होती मागे. मी पुढे बसलोय. मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करतोय. मला सांगायलाच तयार नाहीत काय झालंय. आणि मग त्यांनी सांगितलं, की "नाही तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट झालाय." मी एकच प्रश्न विचारला, "जिवंत आहे की गेलाय?" म्हणजे आम्हाला त्या मनस्थितीत तिथपर्यंत पोहोचायचं होतं. ते म्हणले, "नाही, आहे. तुम्ही या." मी जाऊन बघतोय तर माझा मुलगा बेशुद्ध पडला होता. डोक्याला मार होता, इथे टाके मारत होते आणि तो नुसताच घोरत होता. डॉक्टरने विचारले, "काय झालंय?" ते म्हणाले, "काय नाही, ही इज इन ट्रोमा, काय नाही." ते आम्ही जे हे केलंय त्याचं सीटी स्कॅन केलंय, नॉर्मल आहे रिपोर्ट. 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले सकाळचे, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले. क्रिशची काहीच हालचाल नाही. प्रत्येक वेळेला जाऊन विचारलं, की "नो, नो, ही इज इन ट्रोमा." "काही नाही, काही नाही, काही नाही." झालं असं होतं, की तो त्याच्या मित्राकडनं पहाटे निघाला होता इकडे यायला मुंबईला. कारण त्याची एक इव्हेंट होती. त्या इव्हेंटमध्ये त्याला पार्टिसिपेट करायचं होतं म्हणून तो पहाटे निघाला आणि जो बाईक चालवणारा होता, तो जवळ-जवळ एरोप्लेन चालवत होता आणि फिल्म सिटी रोडमध्ये त्याचा ॲक्सिडेंट झाला.
आणि तो इंजर्ड झाला. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही काहीच हालचाल करू शकलो नाही. मग त्यावेळेला आम्हाला सांगितलं गेलं, की त्याला इमिडिएटली आयसीयू मध्ये शिफ्ट करा. आता आयसीयू म्हणजे आम्हाला पूर्ण जोगेश्वरी टू केईएम आणि केईएमला येऊन पण आम्हाला आयसीयू मिळेलच याची काही गॅरंटी नाही. सुदैवाने माझ्या मिसेसचे बॉस स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांचे संबंध होते. त्यांनी नानावटीला फोन केला आणि सांगितलं की अशी अशी केस येते, तर तुम्ही जरा लक्ष घाला. आणि मग आम्ही क्रिशला 8 वाजता शिफ्ट केलं तिकडे. 8ला पोहोचलो तर डॉक्टरांची ही फौज आमच्यासाठी वाट बघत होती. तिथे गेल्यानंतर क्रिशला घेतलं, त्यांनी सगळं ओपन केलं. इथून पाईप, तिथून हे, तिथून हे. आणि एक अर्ध्या तासानंतर कोणीतरी आलं माझ्याकडे, की याचे वडील कोण आहेत? तर म्हटलं मी आहे. तुम्हाला बोलवलंय डॉक्टरने. आणि डॉक्टर म्हणाले, की मी गेलो, "आप? आप फादर है इसके?" कारण माझा मुलगा असा ह्यूज बलाढ्य, बॉडी बिडी असा आणि मी असा शिडशिडीत. मी कुठल्याही अँगलने त्याचा बाप वाटत नव्हतो. तर मी म्हटलं, "हो." "क्या लेके आए ये? ये क्या है? ये बचने वाला नहीं है." मी तिथेच खाली बसलो. ती रात्र गेली. इन्व्हेस्टिगेशन चालूच होतं. मग त्याला आयसीयूत नेलं वरती. दुसऱ्या दिवशी आम्हाला बोलवलं, की तो व्हेंटिलेटरवर आहे अँड इज इन कोमा. एक बाप म्हणून काय वाटलं असेल, की माझ्या एवढ्या अप्स अँड डाउन्समध्ये मी लढत राहिलो, झगडत राहिलो. त्याचं करिअर बनवण्यासाठी कर्ज काढून ₹1,25,00,000 भरून मी त्याला हॉटेल मॅनेजमेंट कोर्समध्ये टाकला होता. ज्याचं पहिलं वर्ष त्या मार्चमध्ये संपणार होतं आणि अजून पुढची 2 वर्ष करून त्याला फॉरेनला पाठवून तिकडची सगळी तयारी पण करून ठेवली होती, की त्याला तिथे जॉब मिळेल आणि तिथे तो सेटल होईल किंवा तो आम्हाला तिथून मदत करेल. या अशा अशा बापाला, की ज्याचं नशीब खोटं आहे आणि मला दिसतंय, की आता माझं फ्युचर खूप चांगलं आहे. माझा मुलगा आता 3 वर्षात शिकणार आणि 4थ्या वर्षी तो फॉरेनला जाणार आणि सगळं स्वप्नावरती एका रात्रीत पाणी पडतं, तेव्हा काय वाटलं असेल? तर मी विचारलं डॉक्टरना, "अच्छा ठीक आहे, कोमा मग कधी येईल बाहेर?" ते म्हटले, "माहीत नाही. कदाचित उद्या येईल, पुढच्या आठवड्यात येईल, 6 महिन्यात येईल, कदाचित आयुष्यभर असा राहील." तर त्यांनी विचारलं, "काय करायचं?" की व्हेंटिलेटर बंद करायचा का? आणि मी आणि माझ्या बायकोनी न एकमेकांकडे बघता डायरेक्ट नाही. जर तो तिथून इथपर्यंत जिवंत आलेला आहे, म्हणजे त्याच्या आयुष्यात जगणं लिहिलेलं आहे आणि आम्ही फाईट करायला तयार आहोत. मग तेव्हा आम्हाला डॉक्टर म्हणाले, की "तुमची जिद्द बघून आम्ही आता तुमच्या सोबत आहोत. आम्ही तुमच्या मागे नाही आहोत." खूप वाईट वाटत होतं, कारण काय होत होतं, की कळत नव्हतं की एक्झॅक्टली काय आहे. तर डॉक्टरांना विचारलं, की "एक्झॅक्ट हे काय झालंय?" तर त्यांनी मला सांगितलं, "डिफ्युजनल एक्झिलर इंजुरी ग्रेड 3." म्हणजे उभ्या आयुष्यात मी हा शब्द ऐकलाच नव्हता. मी त्यांना विचारलं, "काय म्हणजे काय?" ते म्हणजे मेंदूच्या सगळ्या वायरी तुटल्यात, निगेटिव्ह पॉझिटिव्ह तुटल्यात. मग पुढे काय होईल? ते म्हणाले, "कोमातनं बाहेर येईल, पण कदाचित 50-50% आहे. तो बेड रिडन राहील आयुष्यभर, व्हेजिटेबल म्हणून राहील." इम्पॉसिबल होतं हे सगळं. पण हे सगळं सहन करावं लागत होतं. याचं कारण माझ्या मागे माझी बायको होती. तिला रडून द्यायचं नव्हतं. आणि जसं आयुष्यभर मी स्ट्रगल करत आलो, आता इथे एक मला वेगळा स्ट्रगल होता. आणि मी तिच्यासमोर कधी रडलो नाही. मला आठवतंय मी तिच्यासमोर कायम हॉस्पिटलमध्ये असं असायचं, "नाही, नाही, होणार, होणार आहे. नो टेन्शन." ती रडत होती. मी नव्हतो रडत. मग मला खूप अनावर झाल्यानंतर मग मी त्या बस स्टॉपवर जायचो. नानावटीच्या बाहेर एक बस स्टॉप आहे. तिकडे बसायचो रात्री आणि रड रडायचो. कारण मी आत रडू शकत नव्हतो. कारण मी संपलो असतो, तर ती संपली असती. पण आम्ही दोघांनी खूप स्ट्रगल केलं. माझ्या फॅमिलीने स्ट्रगल केलं. मी या क्षेत्रात आलो, त्याचा फायदा काय झाला असेल, तर तो एवढाच, की माझ्या मुलाचं जेव्हा असं काही झालं, तेव्हा बऱ्याचशा कलाकारांनी, बऱ्याचशा तंत्रज्ञांनी, मित्रांनी मला आर्थिक मदत केली. कारण तो खेळ सगळा काही 1,00,000-2 लाखाचा नव्हता. तो कित्येक लाखांमध्ये होता. म्हणजे जवळ-जवळ त्याला जिवंत ठेवण्यासाठीच मला 10.5-11 लाख रुपये लागले. माझ्या घरून, माझ्या फॅमिलीनी, माझ्या भावानी सगळ्यांनी मदत केली. माझ्या काही बहिणी आहेत, त्यांनी Facebookला टाकलं, की असं-असं झालंय.
तिथून काही लोकांनी छुप्या पद्धतीने पण मदत केली. त्याला जसं जमेल तसं. पण त्याचा जीव वाचला. आणि त्याच्यानंतर त्याला आम्ही कोमातून तो 14व्या दिवशी बाहेर आला. 27 दिवस आम्ही त्याला नानावटीमध्येच ठेवलं होतं. नानावटीमध्ये नंतर आम्हाला सांगण्यात आलं, की त्यांना कळलं, की आता काय यांचा पैशाचा फ्लो नाहीये, तर त्यांनी घरी न्यावं. ही केस काही होणारी नाही. आम्हाला घरी पाठवलं. घरी मी त्यासाठी सगळी तयारी केली. हॉस्पिटलचा आयसीयू बेड, हे ते सगळं. ती लढाई संपणार नव्हती, कारण ती माहीत नव्हती, की लढाई कधी संपणार आहे. आणि ती सक्सेसफुल होण्यासाठी आम्हाला किती काळ लागणार आहे. पण आम्ही लढलो. म्हणजे माझ्या क्षेत्रामध्ये लढत असताना जेवढी दुःख यातना होती, ती या क्षेत्रात आता मला ती दुःख यातना करायची होती. आणि ते सगळे सहन करत 7 वर्षाचा कालावधी गेला आणि तो उभा राहिला. म्हणजे अजूनही तो 100% उभा नाही, याचं कारण मी तुम्हाला सांगतो, की आपल्याकडे अंडर वन रूफ काहीच नाहीये. प्रत्येक गोष्टीसाठी वेगळी दालनं आहेत. म्हणजे वॉटर थेरपी पाहिजे ते वेगळीकडे जा. त्याला घेऊन जा, त्याला आणा, तो खर्च. वॉटर थेरपीचा एक खर्च. इतक्या मिनिटांसाठी तुम्हाला वॉटर थेरपी मिळणार, त्याचे एवढे ₹1000 तुम्हाला द्यावे लागणार. हे आता माझ्यासारख्याला शक्य नाही. पण मी हारलो नाही. मी त्याचा व्यायाम घरी घ्यायला लागलो, त्याचा फिजिओ घ्यायला लागलो. त्याला इन्स्पायर करत राहिलो. प्रत्येक गोष्टीत मी त्याला त्याच्याबरोबर त्याचा एक मित्र म्हणून उभा राहिलो. आणि आज स्वामींची कृपा आहे आणि सगळ्यांचा आशीर्वाद आहे, की त्याने आज तो इतका तरी उभा आहे, की तो 90% बरा झाला. आता 10% बाकी आहे. त्यासाठी काही गोष्टी अजून आम्हाला लागणार आहेत. त्या आर्थिकदृष्ट्या होत नसतील, तर आम्ही ते हळू करू. त्यात फक्त वेळ चाललाय, बाकी काही नाही. कारण हीच केस जर अमेरिकेत असती, तर 3-3.5 वर्षात सॉल्व्ह झाली असती. कारण त्यांच्याकडे सगळं वन रूफमध्ये अंडर वन रूफ, म्हणजे ज्याला रिहॅब सेंटर्स म्हणतात. ते असे रिहॅब सेंटर्स आपल्याकडे अजूनही कोणी बनवलेले नाहीयेत. आणि मला नाही वाटत, की जो काय खेळ चाललाय बाहेर, त्या हिशोबाने आपल्याकडे या गोष्टींवरती कोण लक्ष देईल. म्हणजे स्ट्रगल हा प्रत्येक ठिकाणी असतो. त्यावेळेला आपल्या लोकांची साथ हवी, की तू घाबरू नकोस. तू लढ, मी आहे तुझ्याबरोबर. आजही मला असं वाटत नाहीये, की मी या क्षेत्रातून बाहेर गेलोय. मी आता ड्रायव्हिंग करतोय. माझा उदरनिर्वाह करण्यासाठी कोणाकडे हात पसरत नाहीये. कोणाकडे भीक मागत नाहीये. मी स्वाभिमानाने सांगतो, की मी आज ड्रायव्हिंग करतोय आणि मी आज माझं कुटुंब सांभाळतोय. त्याचं दुःख होतं, कारण मी जे क्षेत्रात काम करत होतो, ज्या पोस्टवरती होतो, त्या पोस्टवरती मी आता नाहीये. पण मी इमाने एतबारे, मगाशी मी तुम्हाला बोललो होतो, मी इमाने एतबारे मी तेही काम केलं आणि इमाने एतबारे मी हेही काम करतोय. मला वाटत नाही याच्यापेक्षा दुसरं आयुष्यात काय असेल. मला कोणाला जाब विचारायचं नाही. माझं म्हणणं एवढंच आहे, की तुम्ही तुमची पोटं भरत असताना, तुम्ही एका व्यक्तीला काम दिलं, त्याचं घर चाललं, तर त्यात काय रॉंग आहे? मग हा कंपू कशासाठी? तू या कंपनीतला आहे, तू त्या कंपनीतला आहे. तुम्ही तर माझं काम बघितलं होतं. का नाही तुम्ही मला त्यावेळेस हाक मारली, की तू आमच्याकडे ये, हे काम कर. कामात मी कुठेच मागे पडलो नव्हतो. म्हणजे मी हे नेहमी सांगत आलोय, की ग्रुपिझम, कंपू हे आपल्या क्षेत्रात आहे. हे कोणी एक्सेप्ट करत नाहीये, पण ते आहे. माझ्याविषयी झालेलं आहे. म्हणजे मी कोणाचा तरी मोठ्या माणसाचा नातू आहे. मी एका मोठ्या माणसाचा धाकटा भाऊ आहे. तर त्याच्या ग्रुपमधला असल्यामुळे मला दुसऱ्या ग्रुपनी कामं दिली आहेत. त्यांना माहिती आहे, त्यांनी कामं बघितलेली आहेत. मी इंडिव्हिज्युअल केलेली कामं पण बघितलेली आहेत. मी त्याच्यासाठी केलेली कामं पण बघितलेली आहेत. पण त्याला द्यायचं नाही. तो राग कदाचित त्याच्यावर असेल, कदाचित माझ्यावर असेल. आय डोंट नो. पण मग का? मग मगाशी तेच बोललो, की जेव्हा आपलीच लोकं आपल्यासाठी नाही येत उभं राहत, तर इतरांकडनं काय मदत मागावी? म्हणून माझं नेहमी एक सांगणं आहे, की इमाने एतबारे तुम्ही करताय, पण बऱ्याच गोष्टी तुमच्या नशिबावर सुद्धा आहेत. नशिबाला दोष देऊन तुम्ही काम करायचं थांबवू नका. मी माझ्या नशिबाला दोष देऊन काम करायचं थांबलो नाही. मी आजही काम करतोय. मी कालही काम करत होतो आणि मी उद्याही करणार आहे. मी मेहनत करणार आहे. मला माहित नाही, कदाचित मला एक चांगलं ऑफर येईल. मला कदाचित चांगलं काम मिळेल आणि माझं आयुष्य परत नव्याने सुरू होईल. माझ्यासाठी नको आहे सगळं. माझ्या मुलासाठी मला करायचं. कारण आता जे मी त्याच्याबद्दल स्वप्न बघितली होती, ती आता पूर्ण होणार नाहीत हे मला क्लिअर माहिती आहे. मला त्याला स्टँड करायचंय. त्यामुळे सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, की डाउनफॉल हा आपल्या आयुष्यात असतो. चढ खूप छोट्या वेळेसाठी असतो आणि उतार हा खूप मोठ्या वेळेसाठी असतो. जो मी इतक्या वर्षात अनुभवतोय. मी आत्तापर्यंत माझ्या आठवतील
ही अशी नावं आहेत की डिटेक्टिव्ह जयराम, आमच्यासारखे आम्हीच, हसा चकटफू, श्रीयुत गंगाधर टिपरे, साहेब बीबी आणि मी, अ, अजूनही चांद्रात आहे, अ, असे असंख्य सिरियल्स मी असोसिएट डिरेक्टर किंवा असिस्टंट डिरेक्टर किंवा एपिसोड डिरेक्टर म्हणून केली. त्याचप्रमाणे मी काही फिल्म्समध्ये पण होतो, ज्याच्यात मी ऍक्टिंग सुद्धा केली. कारण काय असतं, असिस्टंट डिरेक्टर असतो ना, हा थँकलेस जॉब असतो. हे सगळ्या असिस्टंटला माहिती आहे. "अरे काय तो कोण आहे तू? अरे ए मंदार चल उभा राहा. चल, चल डोक्याला फडकं बांध. चल गाडीवर चल. चल ए तू हा तो रोल मंदार कर." असे मी असंख्य रोल्स केलेले आहेत. आणि ऍक्टिंग हे माझं क्षेत्रच नव्हतं. मला नेहमी कॅमेऱ्याच्या मागेच काम करायला आवडत होतं आणि आजही आवडतंय. तर काही फिल्म्स केल्या मी, जसं अगं अरेच्चा, जत्रा, यंदा कर्तव्य आहे, मुक्काम पोस्ट लंडनचं मी पोस्ट केलं. अ, काही फिल्म्स आहेत त्याच्या मी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून पण काम केलं, प्रोडक्शन्स पण सांभाळलेत. म्हणजे सर्व अभ्यास करून. याचं कारण होतं की मी पी-आर खूप चांगला ठेवला होता. माझा पी-आर हा नेहमीच चांगला होता. आणि हे सगळ्यांना माहिती होतं की मंदारला जे काम दिलं जाईल, ते त्याच्या पी-आरमुळे तर 100% तो सक्सेसफुल करेल. कारण मी सगळ्यांशी कायम चांगला वागलो. काय होतं की जेव्हा काम मिळत नव्हतं, तेव्हा प्रपंच चालवणं तर गरजेचं होतं. मग काय करावं? तर मग बऱ्याच लोकांनी काय वेगवेगळे व्यवसाय केले. त्यातला एक व्यवसाय मी निवडला. मी भाजीचा पण व्यवसाय केला. एक भाजीचा टेम्पो घेतला मी आणि त्या टेम्पोत बसून मी भाजी विकायचो. का तर मला ड्रायव्हिंग यायची, त्यामुळे टेम्पो चालवू शकत होतो आणि टेम्पो एका ठिकाणी लावायचा मार्केटला आणि तिथे भाजी विकायची. तेही केलं. आंबे विकले मी. हापूस आंबे तेही करून बघितलं. मी स्टॅम्प्स, जे अॅक्रेलिक स्टॅम्प्स आले होते, की जे आपल्याकडे रबर स्टॅम्प्स पूर्वी होते, आता अॅक्रेलिक स्टॅम्प्स आलेत, जे कम्प्युटराइज्ड आहेत. त्याचं मार्केटिंग केलं. त्याचा बिझनेस केला. आणि जेव्हा काहीच जमलं नाही असं वाटलं, तेव्हा पुन्हा मग आपल्याकडे परत आपल्या जुन्या क्षेत्राकडे वळावं लागलं आणि मग मी ड्रायव्हिंग करायला शिकलो.